स्वतःच्या लेखनातून आनंद आणि संदेश देण्याची क्षमता आहे. आणि भविष्यामध्ये आपला ठसा उमटवण्याची ताकद आहे, ठसा उमटवण्याची ताकद आहे. ही तरुण पिढी आज इथे बसली आहे. हा कॉन्सेप्ट जो आहे, कोरा कागद नवी शाई, त्यांच्या कागदावरती फार काही उमटलं नाही आहे असं आपण म्हणूया आत्ता तरी. खरं तर त्यांनी खूप उमटवून ठेवले म्हणून त्या इथे येणार आहेत. परंतु हे नव्या दमाचे लेखक आहेत, हे नव्या दमाचे कवी आहेत. CKP समाजातले 4 लोकप्रिय साहित्यिक सांगा. म्हणजे आता तुम्ही बघताय स्टेजवरती, आपण फिल्म बघितली, पण 4 लोकप्रिय साहित्यिक सांगा असं जर तुम्हाला कोणी सांगितलं असतं तर कदाचित तुम्हाला 2-3च नावं आली असती, जे जुने जाणते बुजुर्ग आहेत, वाचक आहेत, साहित्यिक आहेत, अभ्यासक आहेत, ते कदाचित जास्त सांगू शकले असते. परंतु तुमच्या माझ्यासारखा एक वर्ग जो आहे हा कधीकधीच साहित्याचा आस्वाद घेतो, त्यांच्यासाठी ह्या माहितीचा पुरवठा तितका नव्हता. आत्ता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की CKP समाजातले 10 वर्षानंतरचे लोकप्रिय साहित्यिक कोणते, तर कदाचित तुम्हाला तेही माहीत नसेल. परंतु असे अनेक साहित्यिक आपल्याकडे आहेत. त्यांच्या क्षेत्रात, त्यांच्या विषयामध्ये त्यांच्या पॅशन एरियामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. अतिशय तरुण वयात, तरुण म्हणजे विचारू नका, तरुण म्हणजे तरुण, त्याचं वय फार विचारायचं नसतं, पण अतिशय तरुण वयात या मंडळींनी आपलं नाव केलं आहे, आपला एक फॉलोअर बेस तयार केला आहे. मी जास्त वेळ घेत नाही, मी चर्चा बोलत एवढ्यासाठीच होतो की ही सगळी आवरावरी चालली आहे. मी या सगळ्या माझ्या मित्रांना वरती बोलवतो आणि आज मी इथे त्यांच्याशी जो संवाद साधणार आहे हा मध्यवर्ती संस्थेचा अध्यक्ष किंवा सूत्रसंचालक किंवा निवेदन वगैरे असं नाही आहे. मी जो संवाद साधतो आहे त्यांच्याबरोबर हा त्यांचा निस्सीम चाहता म्हणून साधतो आहे, त्यांच्या लेखनावर प्रेम करणारा म्हणून, त्यांच्याकडनं एक मोठा अपेक्षा ठेवणारा म्हणून आणि त्यांचा मोठा भाऊ म्हणून. लेट्स वेलकम आदित्य दवणे. आदित्यचा मगाशी परफॉर्मन्स आपण बघितलाच. आदित्यसाठी या टाळ्या कमी होत्या, मी तुम्हाला सांगतो. मी मागणारा माणूस आहे आणि टाळ्यांचा कडकडाटच झाला पाहिजे. दवणे सरांना जेवढ्या टाळ्या वाजवता तेवढ्या तरी झाल्याच पाहिजेत प्रत्येक ठिकाणी. मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकली आहेत, स्वतःला व्यक्त करताना त्यांची भाषा वेगळी असते आणि नुसतं बोलताना नाही, कधी कधी कागदावर व्यक्त होताना पण त्यांनी त्या इंग्रजी भाषेला पण अतिशय त्या भाषेचा चांगला वापर करत अतिशय सुंदर पुस्तकं लिहितात. आणि त्यांची एक प्रतिनिधी आपल्यामध्ये बसली आहे. वेलकम ईशा इनामदार. ट्रू लायर्स नावाचं एक सुंदर पुस्तक ईशाने लिहिलं. आणि ही मुलगी कधी मला भेटली सांगू, पहिल्या साहित्य संमेलनात. खरं तर पहिल्या साहित्य संमेलनात माझा रोल सह आयोजक वगैरे असा होता, परंतु ही आली, मला म्हणाली दादा दिस इज माय बुक. मी म्हटलं अगं मराठी नाही, मराठी वाचतो मी. तरी मला तुम्हाला द्यायचं आहे, जस्ट रीड इट. कदाचित तिचं वाचलेलं ते मी पहिलं इंग्लिश पुस्तक असेल. अँड शी इज अ फॅन्टॅस्टिक रायटर, लेट मी टेल यू. लिखाण सगळे करतो, वाचनाचं पण एक तंत्र असतं. हल्ली म्हणजे व्हॉट्सअपवरती येणाऱ्या मेसेजेसला आपण वाचतो असं म्हणतो, ते आपण वाचत नसतो, मगाशी स्क्रोल करतो असं मला ऐकलं मी.
आणि ते खरं आहे. वाचन तुमच्यामध्ये रुजतं, ते तुम्हाला एक जगाकडे बघण्याची, जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतं. मेसेज जो असतो हा तेवढ्या पुरता असतो, दिवसभर राहतो, दुसऱ्या दिवशी तो कदाचित शिळा होतो आणि विस्मरणात जातो. वाचन कसं करावं हे सांगणारी एक व्यक्ती आहे, लेखन कसं करावं हे सांगणारे व्यक्ती असतात. पण एक तरुण मुलगा आहे, अतिशय लोकप्रिय आहे आणि मुलांना वाचनाकडे वळवणारा, वाचनाची प्रेरणा देणारा. गिव्ह अ बिग हँड टू अमृत देशमुख. बॉळी अमृत. काल हा मला भेटला ना जेव्हा, त्या माझ्या मनात फक्त एकच वाक्य आलं, असा मी कधीच होऊ शकत नाही. ओके, जसं वाचन शिकवलं जातं, शिकवलंच नाही, तो शिकवत नाही आहे, वाचन कला म्हणून कशी बघायची, अशी काय हॅबिट्स आहेत वगैरे तो बोलेलच. परंतु काही लेखक प्रतिभा घेऊन जन्माला आले असतात. काहींमध्ये प्रतिभा असते, ती कुठेतरी उमलवायची असते, त्याला कोणतरी इनिशिएट करणारा लागतो, त्याचं तंत्र शिकवणारा लागतो. आणि नव्या युगाचा हाही बिझनेस आहे. हा बिझनेस करणारा मुलगा आहे द यंग अँड डायनॅमिक समीर दिघे, संवेदन रायटिंग अकॅडमी. समीर, कुठे आहात तुम्ही? अतिशय हसरा आणि लागवी चेहरा. लेखन माणसाला कुठे कुठे नेतं, कादंबरीकार बनवतं, कवी बनवतं, चित्रपट लेखकही बनवतं आणि त्यातून दिग्दर्शकही बनवतं. माझ्या इतकाच तरुण असलेला ऋषिकेश गुप्ते. ऋषिकेश, मी काय केलं माहिती आत्ता कळलं. ऋषिकेशला माझ्या एवढाच तरुण म्हणताना मी आत्ता स्वतःला 14 वर्ष खाली आणलं. ऋषिकेश, वेलकम. लेखनाला मर्यादा नसतात, सीमा नसतात. लेखनाची भाषाही वेगवेगळी असू शकते. हे संमेलन सिकेप्यांचं आहे, हे संमेलन कायस्थांचं आहे. कायस्थही सर्वत्र पसरलेत. आज एक मोठा प्रयत्न मी करणार होतो, पण त्याच्यात थोडासा अपयशी ठरणार आहे. तो म्हणजे जगभरातल्या तरुण कायस्थ मुलांना ऑनलाईन कनेक्ट करण्याचा. 3 वेळा प्रयत्न केला, कनेक्टिव्हिटी वीक जाते आणि ते फेल जाते असं मला कळलं आमच्या तांत्रिक टीमकडनं. पण त्यांनी पण आपल्याला जगातल्या मंडळींना आणण्यापासून रोखलं नाही आहे. आपण CKP चांद्रसेन कायस्थ प्रभू आणि मगाशी इथे आले होते सुबोधकांत सहाय, हे भारतातल्या कायस्थ समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचे कार्यकारी अध्यक्ष पण इथे आता बसलेले आहेत. जसं आपण कट्टर आहोत ना CKP, तसे कायस्थ पण कट्टर आहेत. ते मिरवतात, एखाद्या अभिमानासारखं ते मिरवतात, हम कायस्थ आहे. आणि ह्या कायस्थांची बोली बोलणारी, या कायस्थांचा अभिमान मिरवणारी CKP समाजाला जसं सौंदर्याचं लेणं दिलं, तशीच कायस्थांमध्ये असलेलं द ब्युटिफुल नीतू चंद्रा श्रीवास्तव, स्ट्रेट फ्रॉम हॉलिवूड. वेलकम नीतू. नीतू चंद्रांनी हिंदी चित्रपट केलेत अनेक, आणि तिचं नाव नीतू चंद्रा दिसतं, परंतु शी लव्स टू कॉल हरसेल्फ नीतू चंद्रा श्रीवास्तव. नीतू, वेलकम टू द शो. आता मला फक्त एक तुमच्याकडनं ऐकायचं आहे, हा व्ह्यू कसा वाटतो नवीन CKP साहित्यिकांचा? स्पेक्टॅक्युलर. भविष्यातील पोरं दिसतील तुम्हाला CKP साहित्यिक म्हणून नाव करणारी? एक जोरदार टाळ्या या व्यासपीठासाठी. सगळ्यांशी थोडं थोडं बोललो आहे, तुमचे विषय, तुम्ही काय काय बोलणार आहात ते वगैरे.
आणि आता मला असं वाटतं मी थांबलं पाहिजे आणि त्यांना बोलतं केलं पाहिजे. पहिला मान ए फॉर आदित्य. दुसरा माईक होईपर्यंत मी इथूनच बोलतो. तर ही मंडळी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली, परंतु तरी देखील एक क्षेत्र त्यांचं आवडतं आहे, ते म्हणजे लिखाण. कोणाला लिहायला आवडतं, कोणाला लिहिणं शिकवायला आवडतं, कोणाला लिहिलेलं वाचायला आवडतं, कोणाला लिहिलेलं आपल्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना दाखवायला आवडतं. मला असं वाटतं पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली तुम्हीच बोलायचं आहे. मी फक्त सुरुवात करून देतो आहे कारण हा कार्यक्रम तुमचा आहे. आदित्य एक नुसतं आदित्य हाक मारणं आणि आदित्य दवणे असं हाक मारण्यामध्ये दोन वेगळ्या ताकदी आहेत. मला सांग की दवणे आडनावाचा ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज, आणि नंतर इथे काय यावंसं वाटलं, बाबा साहित्यिक आहेत म्हणून आपणही बाबांच्या पाऊल खुणापुढंच पुढे जावं. कामं तुला पण आतून एक CKPN जेनेटिकली असलं. नीतू, आय विल टेल यू, आय एम जस्ट कम्युनिकेटिंग इन मराठी जस्ट फॉर द ऑडियन्स अँड नो बिकॉज रिअली दॅट्स सो नाईस. सो डू यू स्पीक मराठी? ओके, यू कॅन अटेम्प्ट वन टुडे. थँक्यू. तर माझा जो प्रश्न होता तुला की का म्हणजे तुझ्यापुढे अनेक प्रलोभनं असतील, मी हे होऊ शकतो, IT मध्ये जाऊ शकतो, प्राध्यापक का झालास, लेखनाकडे का वळलास? परत एकदा नमस्कार. मगाशी भेटलो होतोच कवितेमधनं, आता संवादातनं आपण पुन्हा एकदा भेटतोय. मगाशी समीर दादाबद्दल मी म्हटलं होतंच की हे संमेलन कसं आहे आणि काय आहे, आणि खरंच मनापासून एक मी आणि मगाशी ऋषिकेश दादा गप्पा मारत होतो तेव्हा आमच्यामध्ये एक असा विषय झाला की जेव्हा या जगामध्ये तुम्ही फिरता, तुम्ही बाहेरच्या देशात जा, बाहेरच्या शहरात जा, तुमचं आडनाव CKP असतं आणि तुम्हाला जर का समोरनं गडकरी, प्रधान, गुप्ते असं कोणी भेटले की तुम्हाला उगाच आतमधनं बरं वाटायला लागतं. आणि मग अरे CKP, मग ते सगळे तुमचे आवडते विषय निघतात आणि एक वेगळाच अभिमान असतो आपल्याला, आणि तो असायलाच हवा आपल्या ज्ञातीचा. तो माझ्या मनामध्ये आहेच, आणि म्हणूनच आपण सगळेजण आज खरं तर भेटलेलो आहोत. त्यामुळे हा अभिमान घेऊन आणि आपल्या प्रत्येकामध्ये जो एक स्वाभिमान आहे तो स्वाभिमान घेऊन खरं तर आपण आज सगळीकडे भेटलेलो आहोत. दादाचा प्रश्न होता की आदित्य आणि आदित्य दवणे ही दोन नावं जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे पुकारली जातात तर ह्यातलं बेटर कुठलं आहे किंवा ह्यातलं सोपं कुठलं आहे? तर अर्थातच ह्यातलं सोपं फक्त आदित्य हे नाव आहे, परंतु जेव्हा त्याच्या मागे दवणे येतं शेपटीसारखं तर नक्कीच कुठे ना कुठेतरी त्याचं सुरुवातीला मला दडपण होतं, नक्कीच होतं. पण आता बऱ्याचदा त्याचं टेन्शन बाबांना असतं, कारण असं म्हटलं जातं म्हणजे किंवा असं जेव्हा आम्हाला ज्या प्रतिक्रिया येतात त्या अशा असतात की आम्हा दोघांचीही जी धाटणी आहे लिहिण्याचा जो बाज आहे, लिहिण्याच्या कविता असतील, आमचे लेख असतील, आमचे विषय असतील, ते सगळंच वेगळं आहे. त्यामुळे तसा पायात पाय अजिबातच नाही आहे. त्यामुळे अर्थातच म्हणजे लहानपणापासून माझ्या घरामध्ये खूप प्रचंड भाग्यवान आहे मी की साहित्यिक वातावरण इतकं होतं की बऱ्याचदा माशाला कळत नाही की तो पाण्यात आहे, माशाला कळत नाही तो अमृतात आहे, पण तो असतो. तसं मला खरंच कधी कळलं नाही की मी साहित्यात आहे, माझ्या आजूबाजूला मोठे मोठे साहित्यिक आहेत. म्हणजे यू जस्ट नेम द पर्सन, म्हणजे वपू काळे तुम्ही म्हणा, तुम्ही कुठलाही साहित्यिक म्हणा, त्या थोर साहित्यिकाचा स्पर्श मला लाभला आहे आणि ते आशीर्वाद घेऊन खरं तर तुमच्यासमोर मी या ठिकाणी बसलेलो आहे. त्यामुळे ती पुण्याई कुठेतरी माझ्या मनामध्ये माझ्या सगळ्या व्यक्तिमत्वात साठत गेली ती, आणि त्याच्या मागचं एकमेव कारण होते माझे बाबा प्रवीण दवणे अर्थातच. पण कधीच वडिलांकडनं बाबांकडनं की तू लिहायचा प्रयत्न कर, व्यक्त व्हायला मला कायमच वाव होता, तो अजूनही आहे, परंतु तू आता कविता लिहून बघ, तू लेख लिहून बघ, तू इकडे कविता देऊन बघ, असं कधीच झालं नाही. अगदी म्हणजे माझ्या 12वी पर्यंत सुद्धा घरात पुस्तकं होती, साहित्यिक वातावरण होतं, मी त्या वातावरणात मी होतो, पण कधी कवितेचा किंवा शब्दांचा तसा स्पर्श मला कधी झाला नाही. परंतु अचानक म्हणजे कविता अशी असते ना की अगदी वाळवंटात तुम्हाला प्रचंड एक छान
वेगळाच एक झरा सापडतो आणि तो तुमचा लाडका होऊन जातो, तशी मला अचानक ती कविता सापडली आणि तिच्या मी प्रेमात पडलो, ती माझ्या प्रेमात पडली आणि नंतर मग तो प्रवास कुठेतरी सुरू झाला. सुरुवातीला तुमचे विषय अगदी बेसिक असतात, अगदी मग ते अगदी बेसिक सामाजिक असतील, मग ते स्त्री भ्रूण हत्या असेल, हे सुरुवातीचे तुमचे विषय असतात. परंतु जेव्हा हे जितकं योगदान माझ्या वडिलांचं किंवा या सगळ्या ज्येष्ठ साहित्यिकांचं माझ्या व्यक्तिमत्वावरती किंवा माझ्या एकंदर साहित्यिक छोट्या कर्तृत्वावरती जे आहे, तितकंच कॉन्ट्रीब्युशन माझे जे मित्र आहेत आत्ताच्या पिढीतले, मला प्रचंड आनंद आत्ता एका गोष्टीचा समीर दादा आहे, 2 गोष्टींबद्दल आनंद आहे. त्यातली पहिली गोष्ट अर्थातच CKB संमेलन आहे आणि आपण हे ऑर्गनाईज केलं आहे आणि तू सरप्राईज आहे मला खरं तर, तू आज कॉम्पेअरिंग आणि तू सगळं कंडक्ट करतोस, त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी माझ्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आत्ता मी हे स्टेज ऋषिकेश गुप्तांबरोबर शेअर करतोय. माझ्या प्रचंड लाडके कादंबरीकार, दंशकाल, हाकामारी, काळजुगारी सारख्या कादंबऱ्या लिहिणारा माणूस, हे जर तुम्ही ऋषिकेश गुप्ते वाचले नसतील आत्तापर्यंत, अनेक वाचले असतीलच, पण जर तुमच्याकडनं हा लेखक, हा कादंबरीकार वाचण्याचा राहून गेला असेल तर कृपया ABC तुमचा चौक आहे इकडे, आप्पा बळवंत चौक, आजच जा, सगळी पुस्तकं घ्या आणि एक वेगळाच आयाम तुमच्यासमोर आयुष्याचा, जीवनाचा आणि एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला देणारा लेखक आपल्याबरोबर आहे. खरंच व्यक्तिमत्व साधं असल्यामुळे आपण व्यक्तींना साधं मानतो, तसं मानू नये, प्रचंड मोठी व्यक्ती, ह्याचा दादा मला खूप आनंद आहे. त्यामुळे ऋषिकेश गुप्ते असतील, प्लीज टाळ्या एकदा तुम्ही त्यांच्याशी वाजवा. ऋषिकेश गुप्ते असतील, प्रणव सखदेव असेल, आमचे संकेत प्रथमेशाचे मित्र असतील, कवी मित्र, आमच्या पिढीमधले गझलकार असतील, या सगळ्यांचा संस्कार कुठे ना कुठेतरी माझ्यावरती होत आहे, होत राहिला आणि त्याचं प्रोडक्ट सध्या मी आहे असं मी मानतो. त्यामुळे प्रवीण दवणे हे नाव अगदीच आहे, पण त्याचं अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं तर त्याचं टेन्शन घेणं मी सोडून दिलं आहे. वा, क्या बात आहे. धन्यवाद आदित्य. म्हणजे तो जे बोलला ना आता दवण्यांबद्दल, की दवणे मंडळी साहित्य जगत असावीत, कारण माझा आणि प्रवीण सरांचा फार काही जवळचा संबंध कधी नव्हता, भेट झाली नव्हती. म्हणजे हा किस्सा मुद्दाम सांगावा असं वाटतं तुम्हाला, की साहित्य संमेलन ठरलं, दवणे सरांना विनंती केली की सर एक थोडं नव्या स्टाईलनी आपल्याला हे प्रमोट करण्यासाठी तुमचं एक छोटासा व्हिडिओ बाईट हवा आहे आम्हाला. तर दवणे सर मला म्हणाले ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे ते लिहून द्या. म्हटलं मी कसं तुम्हाला लिहून देणार, मला माहीत नाही त्यांना आठवत असेल की नाही गोष्ट कदाचित. मी म्हटलं सर तुम्हीच बोला. तर वेळेला नाही हो, काहीतरी लिहून द्या. तर म्हटलं काहीतरी म्हणजे, ह्याच्यावर त्यांचं उत्तर इतकं सुंदर होतं, आदित्य हे फक्त जो साहित्य जगतो ना तेच माणूस उत्तर देऊ शकतं. ते म्हणाले तुम्ही शब्द पाठवा, म्हणजे काय की तुम्ही फुलं पाठवा, मी त्याचा गजरा तयार करून देतो. हे दवणे सरांचे शब्द मला इतके आवडले की इतकं स्पॉन्टेनियसली त्यांच्याकडनं ते आलं आणि रुजलं आतमध्ये. ज्या घरात तू राहतोस त्या घरात असंच वातावरण आहे. भिंतीवरती एक पूर्ण अभिमानाची भिंत आहे, अनेकांनी भरलेली. आडनाव इतकं अनकॉमन आहे ना, म्हणजे अगदी गुप्ते, प्रधान, गडकरी आपल्यामधली आडनावं अशी असतातच, पण दवणे म्हटलं की एकच नाव लोकांच्या डोळ्यासमोर होतं आणि मला लपता येत नाही कुठे. हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. ऋषिकेश त्यांनी बॅटन एक्सचेंज केले बोलता बोलताच, आणि हा तुझ्यावरती बोलला आहे. तुम्हाला मी एक वेगळा प्रयोग केला आता बघितलं का. साधारणपणे आपण ज्यांना बोलवतो त्यांचं एक भलं मोठं ओळख देतो, त्यांच्याविषयी आपण फार छान छान बोलतो, तोपर्यंत कधी कधी प्रेक्षकही कंटाळतात. यांना फार काही मी ओळख न देता वरती बोलवले, ते अशासाठी की त्यांची ओळख त्यांच्या तोंडून ऐकण्यापेक्षा चांगलं काय. ऋषिकेश गुप्तेची ओळख त्यांनी वरून दिली, परंतु एक वेगळी ओळख म्हणजे बरोबर गेल्या शुक्रवारी पुण्यामध्ये ऋषिकेशचा लेखन केलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट रिलीज झाला. त्याच्यात पुष्कर श्रोत्रींनी काम केलं. ऋषिकेश, ओव्हर टू यू. चित्रपट क्षेत्राकडे इतकं छान लेखन लिहितोयस तू, ते कुठंतरी दिग्दर्शन करावं असं का वाटलं, हे लेखनातनं तिकडे व्यक्त व्हावं असं का वाटलं तुला? नमस्कार. त्यांनी मला जो प्रश्न विचारलेला आहे समीर गुप्ते यांनी, त्यावर तर मी बोलतोच, पण मला ना सर्वप्रथम इथे हे जे संमेलन आयोजित केलेलं आहे समीर गुप्ते यांनी, याबद्दल मला खरंच हे कुठल्याही प्रकारच्या फॉर्मॅलिटीज नाही आहेत किंवा औपचारिकपणा म्हणून मी बोलत नाही आहे.
मला खरंच समीर गुप्ते यांचे याबद्दल आभार मानावे लागतात. संधी केला असं नको बोलूस. आणि अर्थात संस्थेने मी इतरांची नावं घेत होतो पण एक अशा प्रकारचं संमेलन करावं, तेही त्याला हे CKP ज्ञाती एकत्र आणून करावं, ही खरंच खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे जी माणसं यात सहभागी आहेत त्या सगळ्यांचीच, मला फक्त संजीव सुळे आणि समीर गुप्ते ही 2 नावं माहिती आहेत, इतरही नावं आहेत आणि यात सगळ्यांचेच मी आभार मानतो. खरं तर एका समाजाला एकत्र आणायचं, एका ज्ञातीला एकत्र आणायचं आणि साहित्य संमेलन नावाचा प्रकार करायचा, ही म्हणजे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि अशी अनेक संमेलनं आपल्या ज्ञातीची व्हावीत असं मला वाटतं. आता लेखन दिग्दर्शनाकडे का वळावं असं वाटलं, मला वाटतं की खरं तर मी म्हणजे CKP माणसाचं वैशिष्ट्य हे आहे की त्याला CKP असल्याचा खूप अभिमान असतो, पण तो CKP असल्याचा अभिमान जात म्हणून नसतो, तर तो एक परंपरा, ती परंपरा सर्व प्रकारची असते. ती खाद्य परंपरा असते, ती आपल्या जगण्याची पद्धत असते, या परंपरेचा अभिमान असतो. आणि जसं मगाशी आदित्य म्हणाला तसं कुठेही CKP माणूस भेटला की असं बरं वाटतं, अरे हा CKP आहे. मग नेमकं काय, आपल्याला आपली परंपरा भेटल्याचा आनंद होतो. त्यात कुठल्याही प्रकारची जातीयता नसते असं मला वाटतं. हे मला इथे आवर्जून स्पष्ट करावं असं वाटते. आणि म्हणून मला इथे येताना ना खूप बरं वाटलं आणि यांनी मला बोलावलं, त्याबद्दल मी यांचे आधी आभार मानतो. सिनेमा का करावा असा वाटला मला माहीत नाही, म्हणजे का करावं असं वाटलं म्हणजे मला असं वाटतं मला करता येतो हे मला कुठेतरी ठाऊक होतं. म्हणजे मला लिखाण का करावं असं वाटलं. आत्ता माझी 10-12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. सुरुवातीच्या काळात मला विचारला जायचा प्रश्न की लिखाण का करावं असं वाटलं. लिखाण करता येतं म्हणून करावं असं वाटलं. मला वाटतं कोणीही आपल्यातला माणूस लिखाण करू शकतो, कारण आपली शिकण्याची भाषा हीच लिखाण आहे. म्हणजे आपण प्रश्नांना उत्तरं देतो ते लिखाणातनं देतो, आपण शिकतो ते वाचन म्हणून शिकतो. त्यामुळे लिखाण किंवा वाचन हा तसा आपला शैक्षणिक जीवनाचा श्वासच आहे. आणि तेच झालं सिनेमाचं. आपली सगळी पिढीच जर का सिनेमावर जोपासलेली आहे, तर आपण आपल्याला जे सांगायचं आहे ते सिनेमातनं का सांगू नये. त्यामुळे एकूण मी 2 सिनेमे लिहून दिग्दर्शित केलेत. त्यातला एक 2 आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला संपूर्ण महाराष्ट्रात, दिल दिमाग और बत्ती नावाचा. मी जे सिनेमे आयुष्यभर पाहिले त्या सिनेमांना दिलेला तो ट्रिब्यूट होता. 70s आणि 80sच्या काळाला दिलेला तो ट्रिब्यूट होता. त्यात सोनाली कुलकर्णी सिनियर, दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, वैभव मांगले असे अनेक, वंदना गुप्ते असे अनेक सिनियर मोस्ट कलाकार होते. सिनेमा का करा असं वाटला त्याचं उत्तर मला वाटतं समीर इथेच माझं संपलेलं आहे. सिनेमा करता येईल असं वाटलं आणि करावाच, कारण आपण नाही केला तर मग अजून कोणतरी करणारच आहे, मग आपणच करावा म्हणून केला. हॅलो, माझा उद्देश असा होता विचारण्याचा की तुझ्या लेखनातनं तू छान व्यक्त होतोस. तुला जे मांडायचं ते तुझ्या लेखनातनं वाचकांपर्यंत पोचतं, त्यांना समजतं. मग तुला असं वाटलं का की लेखनापेक्षा हे चित्रपट हे जास्त प्रभावी माध्यम असतं? नाही, असं बिलकुल नाही आहे. लेखना एवढं प्रभावी माध्यम दुसरं कुठलंच नाही आहे. पण मी पुन्हा तेच सांगतो की मला सिनेमा करता येऊ शकतो किंवा सिनेमा माझ्या हात मुरलेला आहे, कारण मी लहानाचा मोठा झालो ना. माझा जन्म नागोठणे गावचा, इकडे रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातलं नागोठणं तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल. आणि प्रत्येकाची मुळं ही आपली तिकडचीच रायगड ठाणे वगैरेंमधली असतील. तर माझा जन्म नागोठण्यातला, माझं शिक्षणापर्यंत माझ्या वयाची 25-30 वर्ष जवळपास तिथेच गेली, 25 वर्ष तर नक्कीच. आणि माझी वाढ जसं मी वाचत होतो वेगवेगळी पुस्तकं, तसेच मी सिनेमे पण खूप पाहत होतो. मग व्हिडिओ सेंटर असेल, शेजारच्या गावातलं थिएटर असेल, मग स्वतःच्या घरी VCR आला, त्यावर व्हिडिओ कॅसेट्सवर कॅसेट्स बघून मी सिनेमे खूप बघितले, खूप. आणि मला वाटतं आपल्या प्रत्येकाचं लाईफ थोडंसं सिनेमॅटिक असतंच. सिनेमा आपल्या आत असतोच. मला म्हणायचं की लेखनापेक्षा ते प्रभावी आहे म्हणून सिनेमा करावासा वाटला, यापेक्षा सिनेमा वेगळं माध्यम आहे, लेखन वेगळं माध्यम आहे. सिनेमा हे लेखनावर आधारित असू शकतं, त्यामुळे लेखन ही सिनेमात ही लेखन आहेच. तर मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यात आहेत. ॲब्सोल्युटली. सो नाऊ महिला मंडळाकडे जाऊया. ईशा इनामदार. ईशाशी जेव्हा पहिलं बोललो मी तर मला म्हणाली,
मला कोणत्या भाषेत बोलायचं ते सांग. तर मी म्हटलं काय झालं. म्हणजे मी माझं मराठी चांगलं नाही आहे. हे मराठीत माझ्याशी बोलत होती. मग मी म्हटलं बरं मग काय करणार. तर म्हणजे मी इंग्लिशमध्ये बोलू चालेल तुला. म्हटलं काहीच प्रश्न नाही आहे. मग मी तिला तिचं निमंत्रण पाठवलं. ती म्हणते माझं मराठी चांगलं नाही आहे, गंमत बघा या मुलीची. मग मी तिला तिचं निमंत्रण पाठवलं. तर तिने मला फोन केला, म्हणजे मेसेज केला की तो ई आहे ना माझ्या नावातला हा दीर्घ आहे. ते बरोबर कळलं तिला, पण मराठी नाही कळत म्हणते. नो मॅटर ईशा, मी मराठीतच विचारतो, तुला आवडेल त्या भाषेमध्ये उत्तर दे. इंग्लिश पुस्तक लिहिताना तुझे पुस्तक लिहिलेस त्याच्यामधले जे कॅरेक्टर्स आहेत रिअल लाईफ आहेत, आजूबाजूला बघितलेली आहेत का तयार केलेली आहेस तू. म्हणजे तू तुझ्या त्या पुस्तकाबद्दलही सांगितलंस तरी चालू शकतं. मला वाटतं मी बोलण्यापेक्षा तू जास्त बोललेली चांगली आहेस. मी सगळ्यात आधी हे बोलू इच्छिते की माझं मराठी चांगलं नाही आहे असं मी म्हटलं. मला मराठी येत नाही असं नाही नाही चांगलं नाही असंच तू म्हणालीस. मी बोलताना चुकलो. माझ्या घरी आम्ही मराठीच बोलतो. बट जसं ह्या लोकांचं अगदी प्युअर मराठी आहे, दॅट इज नॉट द लेवल ऑफ मराठी आय कॅन स्पीक. ओके. कमिंग टू युअर क्वेश्चन, पुस्तक लिहिताना, ॲटलिस्ट हे माझं पहिलं पुस्तक होतं, आणि पुस्तक लिहिताना जेव्हा मी कॅरेक्टर्स क्रिएट करत होते तेव्हा द फर्स्ट बुक वॉज ऑलवेज रिलेटेड टू माय एक्सपिरियन्सेस. सो जेव्हा मी माझा हिरो बनवला किंवा हिरोईन बनवली तर मी एक कुठला कॅरेक्टर नाही उचलला. आय मिक्स्ड अप पीपल दॅट आय न्यू. कोणाचं काहीतरी चांगलं, कोणाचं काहीतरी वाईट. कॅरेक्टर बनवताना कोणीतरी खूप चांगलं असतं किंवा कोणीतरी खूप वाईट असतं, जसं आपलं मूवीजमध्ये कधी कधी असतं ना. ॲटलिस्ट पूर्वीच्या मूवीजमध्ये असायचं, हिरो म्हणजे तो अगदी चांगला, तो देवळात सुद्धा जातो आणि तो आईचे पायाला ऑलवेज आशीर्वाद घेत असतो आणि तो कोणाची तरी मदत करायला सुद्धा जातो. दॅट वॉज नॉट द थॉट. माझ्या डोक्यात एकच विचार होता की कॅरेक्टर शुड ऑलवेज बी ग्रे इन कलर. एका कॅरेक्टरमध्ये काहीतरी जर चांगलं आहे तर काहीतरी वाईटसुद्धा आहे. आय डोंट थिंक आय एम परफेक्ट. आय डोंट थिंक पीपल अराउंड मी आर परफेक्ट. सो मी माझ्या फ्रेंड्समधनं, माझ्या फॅमिलीमधनं, इनफॅक्ट माझेसुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स काही टाकले. अँड आय मेड अप ऑल ऑफ दीज कॅरेक्टर्स. सो नोबडी इज अन इन्स्पिरेशन फ्रॉम वन पर्सन. I would say each of my character is an inspiration from many individuals I have known in my life. ग्रेट ग्रेट. तू कोविडमध्ये अजून 2 पुस्तकं लिहिली आहेस. हो. सांगू शकतेस आम्हाला त्याविषयी. इथे वाचक वर्ग आहे, इथे तुझे चाहते आहेत, सांगू शकतेस. सो माझं पहिलं जे पुस्तक आहे जे आता ॲज ऑफ नाव पब्लिश झालेलं आहे त्याचं नाव आहे ट्रू लायर्स. आणि इट इज अ फिक्शन लव्ह स्टोरी. तुम्ही जर इंग्लिश वाचत असाल तर प्लीज पिकअप दॅट बुक. सेकंड बुक इज अ सिक्वल ऑफ द फर्स्ट बुक. पहिलं आणि दुसरं दोन्ही रोमॅन्स आहेत. दुसरं पुस्तक आता काही महिन्यात पब्लिश होईल, त्याचं प्रिंटिंग आणि ते सगळं चालू आहे. द थर्ड बुक आय हॅव रिटन इज अन एरोटिका, कम्प्लिटली डिफरंट जॉनर, आणि त्याला अजून याला भरपूर वेळ आहे. इट्स स्टील इन द एडिटिंग फेज. वी लुक फॉरवर्ड फॉर दॅट पब्लिकेशन. जेव्हा असेल तो जाहीरपणे तुझा जो पब्लिकेशन सेरेमनी असेल, हो नक्की. जेव्हा बुक पब्लिश होईल तेव्हा आम्हाला सर्वांना सांग. डेफिनेटली दादा, तुला तर सांगणार. नाही असं नाही, मला एकट्याला नाही ग. आज इतकी मोठी संधी मिळाली तर सांगायला सगळ्यांनाच सांगायचं असं आहे. नाही, सो मी तुला कळवीन बिकॉज आय एम नॉट डायरेक्टली कनेक्टेड टू पीपल, बट आय विल डेफिनेटली आस्क यू टू इन्व्हाइट ॲज मेनी पीपल एज पॉसिबल. बरं. CKP लोक तिकडे आली तर ऑब्व्हियसली आय बी व्हेरी प्राऊड ऑफ इट. फॅन्टॅस्टिक. मला वाटतं माईक नीतूकडे द्यावा. मगाशी जेव्हा कवी संमेलन सुरू होतं, निमंत्रितांचं कवी संमेलन, तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या नीतूला असं वाटलं की आपण एक कविता करावी. बट बाय द टाईम शी ऑफर्ड टू रीड द पोएम, रिसाइट द पोएम रादर, इथे अध्यक्षीय भाषण सुरू होतं आणि ते अध्यक्षीय प्रोटोकॉलमध्ये बसत नसल्यामुळे आम्ही तिला विनंती केली की यू विल बी जॉइनिंग ऑन द नेक्स्ट इव्हेंट अँड नाव शी इज हिअर. नीतू, यू आर ऑलवेज इन टू फिल्म्स. Now you are already into Hollywood.
Now, just simple question is, now we the Kayasthas, you the Kayasthas, we the Chandrasene Kayasthas, are blessed with beautiful writing. Now, have you ever tried writing? Now that I know that you are a poet, you wish to recite a poem here. And how that being a Kayastha helps you expressing yourself. थैंक यू सो मच फॉर द क्वेश्चन. सबको नमस्ते, प्रणाम, एंड आई एम वेरी प्राउड. बहुत खुश हूँ मैं कि मैं यहाँ पे हूँ आज. और उदय सहाय सर, थैंक यू फॉर इनवाइटिंग मी. सीकेपी, आप लोग का बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि एक पहचान की कमी थी जो आज यहाँ पहली बार एहसास हो रहा है. नीतू चंद्रा मेरा नाम है और मैंने बहुत सारी फिल्में की हैं हिंदी में भी. गरम मसाला, ट्रैफिक सिग्नल, ओए लक्की लक्की हुए, रन विद अमिताभ बच्चन, नो प्रॉब्लम, 13B. नीतू चंद्रा थी तो कोई नहीं जानता था कि मैं कौन हूँ. कोई कहता था पंजाबी, कोई कहता था साउथ इंडियन, क्योंकि मैंने तमिल और तेलुगु में भी कुछ काम किए है. लेकिन जब मैं हॉलीवुड फिल्म करने लगी, विच इज़ जस्ट रिलीज ऑल्सो, इट्स कॉल्ड नेवर बैक डाउन रिवोल्ट. इट्स सोनी मोशन पिक्चर्स मूवी. इट्स एन एक्शन मूवी. आई एम अ ब्लैक बेल्ट 4 Dan in Taekwondo. I've represented India 3 times. I'm also one of the faces of NBA Basketball of India, and I'm very proud and happy that I could do all these things, and the credit is to my mother and will always be. तो जब मैं हॉलीवुड फिल्म करने लगी तो बहुत लोग मेरे से, LA में मैं रहती हूँ, तो बहुत से लोग मुझसे पूछने लगे कि are you a Muslim? Are you a Sardar? Like, you know, जो नॉन इंडियंस थे. तो मैंने बोला कि I am a Shrivastava. They said, what is Shrivastava? So I was like, जो सबसे ज़्यादा दिमाग चलाते हैं और जो हिंदुस्तान चलाते हैं, जितने भी कायस्थ हैं, IAS IPS कैबिनेट्स और जितने भी नाम आप लीजिएगा, वो सब हिंदुस्तान चलाते हैं जो कायस्थ होते हैं. तो मैंने अपने प्रोड्यूसर डेविड ज़िलॉन और डायरेक्टर को कहा कि आई लॉस्ट माई डैड टू कैंसर, सो आई थॉट कि मेरी पहचान जब तक इंटरनेशनल लेवल पे और हॉलीवुड में क्रेडिट में नहीं आएगा, तब तक मुझे एक इनकम्प्लीट फील होता रहेगा. तो आज मेरे नाम पूरा नाम है नीतू चंद्रा श्रीवास्तव, एंड आई एम द फर्स्ट वन टू पुट माई सेल्फ इन अ हॉलीवुड फिल्म विद दिस क्रेडिट, एंड आई एम वेरी प्राउड ऑफ दैट. तो पापा को श्रद्धांजलि देने के लिए मैंने श्रीवास्तव पहचान जो थी, अब मुझसे कोई नहीं पूछता कि तुम कहाँ से हो. Okay. और जहाँ तक पोएम का सवाल है, मैं उमराव जान प्ले करती रही हूँ बहुत. मतलब मैं 90 से भी ज़्यादा परफॉर्मेंसेस किए हैं, जिसमें आई प्ले अ गर्ल फ्रॉम 17 years of age to 85 विद रेखा भारद्वाज म्यूज़िक और निदा फाजले जी और निरंजन एंगर्स लिरिक्स. एंड ये जो उमराव जान मैं स्टेज पर करती रही हूँ, ये रेखा जी जैसी स्टोरी नहीं है. जो असली रुस्वा, हादी रुस्वा की जो नॉवल थी, उसका प्ले बनाया गया था. तो उस वक्त 17-18वीं सदी में उमराव जान हिंदुस्तान की आज़ादी के बाद लड़कियों को आज़ादी मिलेगी कि नहीं, उसका सपना देखती थी. तो जब सब लोग बोल रहे थे तो मैंने बोला ये तो उर्दू हिंदी प्ले है, शायद नहीं बोलना चाहिए यहाँ. तो उदय जी ने बोला नहीं, ये तो एम्पावरमेंट ऑफ वुमेन के लिए, तुम्हें ज़रूर बोलना चाहिए. तभी मैंने कहा था मैं ज़रूर बोलूँगी. So please. So today when we go out, all the girls and all everybody, तो लोग कहते हैं कि अगर हम अकेले, लड़कियां अकेले जा रही, बोले अकेले घूमती रहती है. 2-3 लोगों के साथ, 2-3 लड़कियों के साथ जाती बोलती कोई झुंड बना के घूम रही है. 2-3 लड़कों के साथ जब लेते हो, लड़कों के साथ घूमती रहती है. एक लड़के के साथ जाइए तो बोले अरे ये लड़की के साथ क्या चल रहा है. अगर मम्मी के साथ जाइए देखो माँ बेटी ना ऐसे ही घूमती रहती है. अगर मम्मी को छोड़ के चाचियों के साथ जाइए तो बोले देखो माँ के साथ कुछ चल रहा होगा इसलिए चाचियों के साथ जाती. मतलब किसी भी शब्द पे कैसे भी हमेशा क्वेश्चनेबल ही रहते हैं. अगर मैंने बहुत सुंदर से कपड़े पहन लिए, देखो कितना कपड़ा पहन के घूमती है. छोटे पहन लिए, छोटे पहनती है तो लड़के क्या करें, अब तो ऐसा होगा ही. तो ये बहुत सारा प्रॉब्लम आज का ही नहीं है, क्वेश्चन बहुत पुराना है. मैं एक मोनोलॉग बोल रही हूँ जिसमें मैं खड़े होकर बोल प्लीज. मैं एक मोनोलॉग बोल रही हूँ जो उर्दू हिंदी मोनोलॉग है. तो खानम जान जो हेड होती हैं वो उमराव जान से कहती हैं कि उमराव जाओ बड़े लोगों के साथ उठो बैठो, हो सकता है इस सदी में आज़ादी मिल जाए. उमराव जान 16-17 साल की हैं तो कहती हैं कि खानम जान आज़ादी यानी लड़कियों को भी आज़ादी. तो कहती हैं अरे
और कितना आज़ाद होना चाहती हो? मर्जी का खाती हो, पहनती हो, कोई रोक टोक नहीं है, और कितना आज़ाद होना चाहती हो? तो खानम जान से कहती हैं उमराव जान, क्योंकि उनको इतना समझ नहीं आ रहा, वो 16-17 साल की, अब समझने की कोशिश कर रही हैं, तो वो कहती हैं कि खानम जान, सोचती हो आज़ादी यानी बेपर्दा पर बदनाम नहीं, आज़ाद ख्याल पर बाजारू नहीं, बेतकल्लुफ़ पर दस्तयाब नहीं। हमें ऐसा लगता है जैसे जन्नत हूरों से होती है और आज़ादी के बाद हिंदुस्तान जन्नत में तब्दील हो जाएगा। लड़कियां बेखौफ झरनों की तरह फूटेंगी और लहरों की तरह इठलाती जहां मन चाहेगा वहां जाएंगी, फिर भाप बनकर उठेंगी, मनचाहा बादल बनेंगी, कहीं बरसेंगी तो कहीं रूई के फाहे की तरह हल्के से बैठ जाएंगी, फिर बादल बनकर उठेंगी और ओस बनकर उड़ जाएंगी। सबब ये कि लड़कियां जो चाहेंगी करेंगी, जहां मन चाहेगा वहां जाएंगी, बाजार भी जाएंगी ना तो खरीदने, खुद बिकने नहीं, और अगर नाचेंगी भी तो तवाइफ नहीं कहलाएंगी। लड़कियां लड़कियां कहलाएंगी, ना पूजी जाएंगी और ना ही जलील की जाएंगी, वो जैसी हैं वैसी ही रहने दी जाएंगी। है ना खानम जान, आज़ाद हिंदुस्तान में होगा ना ऐसा? आमीन आमीन आमीन। थैंक यू सो मच। दैट वाज ब्यूटीफुल। थैंक यू। एंड Thanks. बस इतना कहना चाहती हूँ कि ये जो कायस की बेटी है, इसने हॉलीवुड में बहुत अच्छा नाम किया है। इट्स वन ऑफ द मेन लीड्स आई हैव प्लेड एंड आई डिड माई ओन एक्शन इन द मूवी। देयर वाज नो dupe used for me. I've signed 2 more films in Hollywood itself on the basis of the performance of this movie. तो आप लोग प्लीज़ देखिए और बताइए कि कैसा लगा, क्योंकि मैंने जी जान लगा के इसमें बहुत मेहनत की है। और इट्स ऑनलाइन, it's a franchise of Sony Pictures. Never Back Down came in 2007. Second came in 2013. The third came in 2018. And this is the 4th part of Never Back Down. And I've also signed the 5th part of Never Back Down. तो एक छोटी सी बात बताती हूँ. I was thrown out of 7 Bollywood films, very big Bollywood films. Even after doing so many big films, I was launched with Akshay Kumar, John Abraham, Amitabh Bachchan, Kunal Khemu, Abhay Deol. I have worked with 13 national award filmmakers. Still, जब आप किसी यूनाइटेड बैकग्राउंड से नहीं आते ना, तो आपको उंगली उठाने के लिए या आप अनप्रोटेक्टेड और हेल्पलेस रहते हैं। लेकिन जो फिल्म बैकग्राउंड से आते हैं या जो किसी भी जगह से आते हैं, वो ऐसा फील नहीं करते। लेकिन एज अ कायस मैं अभी तक ऐसा फील कर रही थी, और आज से आप लोग से गुजारिश है कि मुझे ऐसा फील नहीं होने दीजिएगा, क्योंकि आई रियली नीड ऑल ऑफ यू। थैंक यू। हरी, दैट्स सो नाइस नीतू। आप मुंबई में रहती है, और हमारे सुबोध भाई जो कल आए थे यहाँ पे, उनकी भी फैमिली मुंबई में है। ही हैज़ अ ब्यूटीफुल ग्रोन अप डॉटर। ही इज़ माई मौसा जी। ओह ब्यूटीफुल। सो आई हैव बीन ब्रॉट अप राइट इन फ्रंट ऑफ ओके, हिम। तो उन्होंने हमें कहा है, वो मैं आपको सबके सामने बताता हूँ। उन्होंने कहा है कि समीर भाई, मेरी बेटी बड़ी हो गई है, और जबकि वो मुंबई में है, और जबकि मालूम पड़ा कि आप लोग भी सब कायस्थ एक ही है, तो हमारी बेटी अब से सीकेपी कहलाती है। ओके, सो दैट अगर वो आपके मौसा जी है, सो दिस अप्लाइज टू यू। आज से आप सीकेपी हो गई है। थैंक यू नीतू, थैंक यू सो मच। बॅक टू मराठी आणि बॅक टू लेखन। शाळेत लिहायला शिकवलं जातं, आपल्याकडनं लिहून घेतलं जातं। कधी कधी शिक्षा म्हणूनही फार मोठे लिहायला लागलं मला तर। परंतु एखाद्याला लेखक व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागतं, आणि असा कॉन्सेप्ट, हा विचार, हा व्यवसायात परिवर्तित करू शकतो का, ही कल्पना कशी डोक्यात येऊ शकते एखाद्या माणसाच्या, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे पिवळ्या कपड्यात बसलेले आमचे धाकटे बंधू समीर दिघे। समीर संवेदन नावाची कंपनी चालवतो, संवेदन रायटिंग अकॅडमी। आणि म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं की रायटिंग अकॅडमी, मला पहिले असं वाटलं की हस्ताक्षर सुधारणं वगैरे असं काय असेल, पण हा लेखन शिकवतो, तंत्रशुद्ध लेखन शिकवतो। लेखनातले विविध पैलू असतात, हा आणि याचे सगळे सहकारी ते शिकवतात।
म्हणजे नेहमी असं वाटायचं की लेखन कसं आहे ना, ह्या करिअर काही लोकांचं असतं हल्ली हल्ली. फार पूर्वी लेखन हा भरल्या पोटी करायचा व्यवसाय होता. छंद वगैरे सगळं ठीक आहे. हे माहीत असताना कंपनी सुरू करावीशी का वाटली? त्या लेखनात तर तू लोकांना काय शिकवतोयस? धन्यवाद समीर दादा. मला खूप खूप आनंद होतो आहे सकाळपासून इतके सगळेजण साहित्य या विषयासाठी ऐकायला एकत्र सगळे जमलेले आहेत. साहित्यिकांचा सन्मान होतो आहे. संस्कृती आणि वाचन संस्कृती याला आपल्या मराठी भाषेमध्ये जो अगोदरपासून मान राहिलेला आहे तो आपल्या कायस्थ समाजामधनं देण्यासाठी आपण हे संमेलन आयोजित केलं. आणि हे संमेलन ज्याला आयोजित होतं आहे त्या ज्याला मला कळलं त्याच वेळेला मी समीर दादांना सांगितलं की मला या संमेलनाच्या स्पॉन्सर्समध्ये राहायला नक्की आवडेल. जेव्हा कधी त्याचे डिटेल्स ठरतील मला कळव. त्याप्रमाणे संवेदन आजच्या इव्हेंटमध्ये को स्पॉन्सर आहे. लेखन हे क्षेत्र असं आहे की यासाठी तुम्हाला आयुष्य जगावं लागतं आणि ते जगलेली गोष्टी मांडाव्या लागतात. आणि येत्या काळात होणार असं आहे की आपण ऐकतोच आहोत की खूप मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सगळ्याच क्षेत्रामध्ये होत जाणार आहे. पण या सगळ्या क्षेत्रामध्ये हा वापर होऊन जवळजवळ 60 ते 70% लोकांची क्षेत्रच बदलली जाणार आहेत. पण अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा झाल्यानंतर जर कुठली माणसाची सगळ्यात महत्त्वाची गरज असेल तर ती असते मनोरंजन. साहित्य हे देखील माध्यम काय आहे? ज्यावेळेला आपण एखादं पुस्तक वाचतो, मग ती एखादी कादंबरी असेल, एखादी कविता असेल, आपण ज्या अवकाशात असतो त्या अवकाशामधून आपल्याला वी कट फ्रॉम दॅट रियालिटी आणि आपण एका वेगळ्याच जगामध्ये रमतो. त्यात विचार करायला लागतो आणि काही काळ आपण त्या अवकाशात वेगळ्या अवकाशात रमल्यावरती आपल्याला छान वाटतं. मग त्याला कधी आपण 2 तासाचा चित्रपट म्हणतो, कधी ते 2-2.5 तासाचं नाटक असतं, तर कधी वेबसिरीज असते, तर कधी एखादं नॉवेल, कादंबरी किंवा कविता असू शकते. सो ह्या ते रमवण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या या अवकाशातून वेगळ्याच अवकाशात घेऊन जाण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद ही मानवी आहे. त्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरता येणं तितकंसं शक्य नाही आहे. त्यासाठी तुम्हाला आयुष्य जगावं लागतं. तुम्ही ज्या गोष्टी जगलेल्या आहात ते ज्याला तुम्ही एखाद्या कथेतनं मांडता त्याच वेळेला त्या कथेतल्या एखाद्या पात्राच्या जवळ, कॅरेक्टरच्या जवळ आपण जातो आणि आपल्याला रिलेट करतो किंवा आपल्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला करता आल्या नव्हत्या तो ते पात्र करताना बघून आपल्याला आनंद मिळत असतो. त्या पात्रांमध्ये आपण कुठेतरी आपल्याला शोधत असतो. हा जो 1-2 तासाचा प्रवास चालतो त्यातनं आपलं जे होतं ते म्हणजे मनोरंजन. सो हे मनोरंजन हे क्षेत्र ही माणसाची अतिशय महत्त्वाची गरज होत जाणार आहे. मानवी विकासाच्या या टप्प्यांमध्ये जी आर्थिक प्रगती होत चाललेली आहे त्या आर्थिक प्रगतीबरोबरच आपण जर पाहत असू तर मनोरंजन क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर ज्यावेळेला आपण कादंबरी वाचतो किंवा पुस्तक वाचतो त्याला आपल्याला ते कॉग्निटिव्ह रिसोर्सेस लागतात. अटेन्शन. मी बेसिकली मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे. सो त्यासाठी जे लागणारे आपले बौद्धिक श्रम आहेत ते बौद्धिक श्रम थोडेसे जास्त लागतात. त्याचपेक्षा ज्याला आपण एखादं नाटक पाहत असू, आता आपण ऑडिटोरियममध्येच बसलो, इकडे नाटक परफॉर्म होत असेल, सो ज्यावेळेला आपण नाटक पाहत असू त्यावेळेला तेच पात्र आपल्याला डोळ्यासमोर दिसत असतं, संवाद म्हणत असतं. त्यामुळे त्यासाठी जितकं एखादं पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला बौद्धिक श्रम लागतात त्यापेक्षा थोडे कमी श्रम हे नाटक पाहताना लागतात. पण नाटकामध्ये देखील एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण संवाद साधत असू, 2 पात्र म्हणतायत की तो पाहिलास का ग चंद्र, आणि ती देखील पाहते वर, आणि तुम्ही प्रत्येक जण आपापल्या मनात तो चंद्र इमॅजिन करता, कल्पिता, आणि तो तुम्हाला दिसतो आणि त्याप्रमाणे तुम्ही ते गृहीत धरून पुढे जाता. यामध्ये देखील बौद्धिक श्रम थोडे लागतात.
पण हेच ज्यावेळेला हाच संवाद घडतो एखाद्या चित्रपटात, त्यावेळेला तो म्हणतो, तो पाहिलास का ग चंद्र, लगेच एक शॉट दिसतो चंद्राचा. सो तुम्हाला लक्षात येईल इकडे कॉग्निटिव्ह रिसोर्सेस आणखीन कमी लागत आहेत. आणि त्याहून पलीकडे जाऊन आता कॉग्निटिव्ह रिसोर्सेस तुम्हाला आणखीन सोप्याचं सुलभीकरण करण्याचा मार्ग म्हणजेच आपल्या अगदी मनोरंजन आपल्या मोबाईलच्या पडद्यावर आलेलं आहे. आणि त्या मोबाईलच्या पडद्यावरती ते आल्यामुळे त्याचं अधिक सुलभीकरण करून दिलेलं आहे. चित्रपटामध्ये पण पूर्वी 2 फुलं दाखवली जायची, पण त्याच्या आता आपण आणखीन पलीकडे पोचायला लागलोय मोबाईल स्क्रीनमुळे. हिंसक सीन्स जे होते ते देखील सूचक होते चित्रपटामध्ये, पण वेबसिरीजनी त्याची देखील मर्यादा ओलांडली आहे. हे का होतंय तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल आपल्याला. बी प्रॅक्टिकल. मी व्यवसायाला रिप्रेझेंट करतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये 135 कोटीचा आपला देश आहे. सगळेजण उठून कादंबऱ्या वाचू शकत नाहीत. विश्वास पाटलांची सुंदर कादंबरी होती, त्या कादंबरीवरती ज्याला चित्रपट बनला त्याच वेळेला ती कादंबरी जनमानसापर्यंत पोचायला लागलेली आहे. सगळ्यांनी ती काय कादंबरी चंद्रमुखी. पाहिली नव्हती. चंद्रमुखी. सो अशा प्रकारे जे साहित्य आहे ते हळूहळू काय होणार आहे तर आता मनोरंजनाच्या माध्यमातनं वेगवेगळ्या रूपांतरण करून लोकांपर्यंत पोहोचत जाणार आहे. आणि हे पोहोचण्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागत असेल तर दॅट इज अ क्राफ्टिंग आर्ट. लेखन म्हणजे ललित लेखन किंवा कविता ही स्फुरू शकते, पण मला पटकथा स्फुरू नाही शकत. स्क्रीन प्ले हा मला शिकावाच लागतो. त्याच्यातलं जे क्राफ्टिंग आर्ट आहे ते शिकावंच लागतं. आणि ते शिकवण्यासाठी फॉर्मल असं एज्युकेशन देणारी संस्था मला भारतामध्ये तरी कुठे दिसली नाही. सो म्हटलं जिकडे जिकडे प्रॉब्लेम असेल, व्यवसाय कुठे असतो जिथे जिथे समस्या आहे. इतकी मोठी आपली मनोरंजन इंडस्ट्री आहे. मनोरंजनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेबसिरीज येत आहेत, डेली सोप्स येत आहेत, चित्रपट येत आहेत, आणि तरी लोक नाटक बघणं थांबवत नाही आहेत. नाटकाचा ऑडियन्स देखील नाटकाला जातोच आहे, वेबसिरीजचा ऑडियन्स क्रिएट होतोय. म्हणजे जो घटक समाजाचा मनोरंजनापर्यंत पोहोचला नव्हता, जो त्याच्या काय म्हणता येईल मूलभूत गरजांमध्येच अडकून होता, त्याला देखील त्याच्यापर्यंत देखील मनोरंजन पोचायला लागलेलं आहे. ह्याचा अर्थ लेखन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. आणि हीच संधी ओळखून संवेदननी रायटिंग अकॅडमी सुरू केली. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की फक्त मराठीतून सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये अक्रॉस ग्लोब 1250 विद्यार्थी सध्या स्क्रीन प्ले रायटिंग शिकत आहेत. फॅन्टॅस्टिक. मला ह्याच्यातनं पडलेला एक प्रश्न आहे. तू आता एक शब्द वापरलास, क्रिएटिंग अ क्राफ्टमॅनशिप. हे तू क्राफ्ट क्रिएट करताना तू रायटर्सची फॅक्टरी क्रिएट करतोयस? येस, यू कॅन से. कारण का आणि मला आणि ती तशी सुरू करायला मला आवडेल देखील. का तर बघा, आपण पुण्यामध्ये होत. 30 ते 35 वर्षापूर्वी याच पुणे नगरीमध्ये ज्या वेळेला नारायण मूर्ती एक साधा कम्प्युटर आणण्यासाठी इतकं लायसन्सिंग आणि सगळ्यासाठी झगडत होते, त्यावेळेला कोणी विचार केलेला की IT इंडस्ट्री ही इतकी मोठी इंडस्ट्री होईल? बरोबर. पण IT मध्ये देखील काय केलं जात आहे तर कोड्स लिहिले जात आहेत ना. जर आजपासून जर बघा कुठलाही करिअरचा विचार जर आपण करत असू ते 20-25 वर्षांनंतर इकॉनॉमिक कुठल्या दिशेने जाणार आहे त्या दिशेने त्याला नेणं हे गरजेचं आहे. सो आता इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला मनोरंजन हे क्षेत्र आणि या पडद्याची भूक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतीये, त्या पडद्याची भूक क्षमवण्यासाठी जर सगळ्यात कोणाची जर जास्तीत जास्त गरज पडेल तर ती स्क्रीन प्ले रायटर्सची गरज पडणार आहे. सो त्याची जर इन्स्टिट्यूट सुरू झाली तर या काय म्हणता येईल मनोरंजन क्षेत्रातल्या इकोसिस्टीममध्येच चांगले आणि दर्जेदार लेखक. आणि बघा तुम्हाला आर्थिक मोबदला चांगला कधी मिळतो? ज्याला तुम्ही दर्जेदार गोष्टी लिहू शकता. आणि ते दर्जेदार लिहिण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तेवढ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर आहे. 4 वर्ष आपण इंजिनिअरिंग कॉलेजसाठी देतो आणि त्यावेळेला एखाद्या पॅकेजचं स्वप्न पाहतो. मग 4 वर्ष लेखनाला जरी दिली आपण
तर आपण उलट त्याच्या 10 पट जास्त पॅकेज मिळवू शकतो. इतकी मोठी इंडस्ट्री ही नक्कीच आहे. तुला शुभेच्छा. ह्या लेखक घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे मला कळतं की पुढच्या 4-5 वर्षानंतर या क्षेत्रामध्ये जर कॉम्पिटिशन खूप प्रचंड झालेली असेल तर ती केवळ ती तुझ्यामुळे झालेली असेल. आय विल बी हॅपी. माया शुभेच्छा तुला. आता काय झालं, मी अतिशय जाणीवपूर्वक अमृत देशमुखला शेवटचं ठेवलं. हे लेखक आहेत, हे ॲक्ट्रेस आहेत, हे सगळे लेखक बसलेत. त्याच्यात स्वप्नच वेगळी आहेत. तो म्हणतो मी लेखक घडवणार म्हणजे टेक्निकलिटीवरती तो बोलतोय. I'm also a producer, by the way. Wow. I'm a national awarded producer by the President of India, and I was just listening to you. So I will talk later. Sure. I'm also producing 2 Hollywood films in India. जैसे Slumdog Millionaire और Lion Tiger है, वैसे हॉलीवुड यहाँ शूट करना चाहती है और वो पहली फिल्म मैं महाराष्ट्र में शूट कर रही हूँ. Etu, if you are looking for a Marathi movie, we have amazing writers and poets Oh, right yeah, here. of course. Since I come from Bihar and my production house is Champaran Talkies, I and my brother is a national award writer, director, producers. We are inspired by Marathi films only. And चाहे Ravi Yadav हो या जितने भी writers हैं, जितने भी directors हैं, we keep meeting them to inspire us more and more. क्योंकि एक टाइम ऐसा था कि मराठी फिल्मों में इतनी amazing films नहीं बनती थी जो आज के 10 सालों में बन रही हैं. हम लोग भी वैसा ही करना चाह रहे हैं. And I'm launching an OTT platform in the languages of Bihar with English subtitles. And जिन्होंने भी बिहार के नाम को किसी भी क्षेत्र में कैसे भी खराब किया, has maligned their names, वो will हमारे साथ काम नहीं करते हैं. And we are the first national awarded filmmakers from Bihar to get a national award in the language of Bihar ever after the independence of India. Really fantastic. Great to know all that. कुठे कुठे टॅलेंट आहे, काय काय करतायत. अमृत असं आहे की तू आता सगळं ऐकतोयस. हा लेखक आहे, ही प्रोड्युसर आहे, ती लेखिका आहे, तो कवयी लेखक आहे, तो लेखकांना घडवणार आहे. आणि एवढं प्रचंड प्रमाणात जर लेखन होणार असेल तर तेवढे वाचकही घडवायला लागतील. वाचन संस्कृती कशी पुढे न्यावी, ती कशी घराघरात पोचावी, हे कदाचित लहानपणी मोठ्यांनी सांगितलं असतं. पु ल देशपांडे वाच, हे वाच, ते वाच, आणि ते वाचूनच आपण मोठं झालो आहे. परंतु जेव्हा एक 30शीतला मुलगा सांगतो की अशा पद्धतीने वाचा, तेव्हा त्याच्या बोलण्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतं. त्याच्या मनात काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायलाच पाहिजे. अमृत, सगळेच वाचतात, तू अतिशय स्पीडनी वाचतोस. म्हणजे मी तुझी प्रोफाईल बघितली आहे. काय सांगू शकशील म्हणजे वाचन संस्कृती कशी रुजवायची, तू त्या वाचनाकडे का गेलास? याचं एक वेगळं नाव आहे या मुलाचं, द बुकलेट गाय म्हणून ओळखला जातो. आणि स्वतःची ओळख देताना ही ज CA बट ही कॉल्स हिमसेल्फ आउटडेटेड CA, राईट? ही कॉल्स हिमसेल्फ आउटडेटेड CA. सो कुठे चाललं आहे बघा. हा मुलगा वाचन संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे. वाचावं का, वाचावं कसं, वाचावं किती, त्याचं काय शास्त्र आहे? अमृत, प्लीज कंटिन्यू. आणि तू उभा राहून बोललास तर आम्हाला आवडेल. हो, अगदी लहानपणापासून मी काय ॲव्हिड रीडर नव्हतो आणि माझं पण मराठी हिच्यासारखंच आहे. मी काय परत रिपीट नाही करत. ह्याचं श्रेय सगळं माझ्या भावाला जातं. मला इनफॅक्ट आय यूज टू हेट बुक्स. आणि ॲनॉनिमस हा एक खूप मोठा कवी असं मला बरेच वर्ष वाटायचं. तर माझा भाऊ काय करायचा, माझ्या वाढदिवसाच्या थोडे दिवस आधी माझ्या मित्रांना आणि त्याच्या पालकांना फोन करून सांगायचा की अमृतच्या वाढदिवसाला कुठलीही भेटवस्तू आणायची नाही आणि आणायची तर फक्त पुस्तकं. सो इन शॉर्ट, आय नेवर एन्जॉयड माय बर्थडे. सराउंडेड विथ बुक्स, नो टॉयज टू प्ले. आय गॉट इंट्रोड्यूस टू हॅरी पॉटर, तेनाली रमन, अकबर बिरबल, रॉबिन हुड, ॲलिस इन वंडरलँड, रवींद्रनाथ टागोरच्या गोष्टी. आणि ते वाचत वाचत मी गोष्टींच्या प्रेमात पडलो. पण मला नाही वाटत ते टर्निंग पॉईंट होता. एकदा 10वी नंतर परत माझा भाऊ असा सिरियस चेहरा घेऊन आला की आता अमृत तू मोठा होतोयस, तू नॉन फिक्शन वाचलं पाहिजेस. म्हटलं ते काय असतं? ॲज अ इनोसंट चाइल्ड मला वाटलं बुक्स मीन्स ओनली स्टोरीज अँड फॅन्टसी. तो बोलला नाही, बाजारात अशी लाखो पुस्तकं आहेत ज्याच्यात गोष्टी नसतील कदाचित, बट यू गेट टू लर्न अ लॉट फ्रॉम देम. त्यांना नॉन फिक्शन किंवा सेल्फ हेल्प असं म्हणतात. म्हटलं मग मी 10 वर्ष शाळेत काय करतो? आय वॉज लर्निंग, राईट?
तुला नाही ह्या गोष्टी शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवत नाहीत. म्हटलं का? तो बोला मला नाही माहीत, कारण तोही कदाचित लहान होता. आणि त्यांनी मला माझं पहिलं नॉन फिक्शन पुस्तक भेट दिली मला, रिच डॅड पुअर डॅड बाय रॉबर्ट कियोसाकी. ऐकलं तुम्ही? खूप गाजलेलं पुस्तक आहे. आणि ते वाचल्यावर माझं डोकं सटकलं. माझ्या पालकांवर आणि मी टीचर्सवर एवढं चिडलो की कोणीही 10 वर्षाच्या शालेय शिक्षणात मला पॅसिव्ह इन्कम, ॲक्टिव्ह इन्कम, फायनान्शियल फ्रीडम, फायनान्शियल लिटरसी हे सगळे टर्म्स माझ्यासाठी नवीन होते. म्हटलं हे 10 वर्षाचं शिक्षण पूर्ण नाही आहे महत्त्वाचं शालेय शिक्षण, पण मला माझं पॅरलल शिक्षण सुरू केलं पाहिजे अवांतर वाचनातून. आणि मग काय, मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, चाणक्य नीती, अल्केमिस्ट, पॉलो कोएल्हो, हू मूड माय चीज किंवा थिंक अँड ग्रो रिच. आणि मग देर वॉज नो लुकिंग बॅक. आय बिकेम अन ॲव्हिड रीडर. CA केलं, पैशांच्या प्रेमात पडलो आणि झटपट पैसा कुठे मिळतो तर स्टॉक मार्केटमध्ये. सो स्टॉक मार्केटमध्ये उडी घेतली आणि पैसा कमवायला लागलो. छोटी गाडी, मोठी गाडी, मग ड्रायव्हर आला, मग माथेरान आणि ते लोणावळा एकदम चीप होता डेस्टिनेशन. आपल्याला मॉरिशियस आणि स्वित्झर्लंडला जायचं असतं. आणि मग भरपूर पैसा सेव्हिंग्स झाले. म्हटलं स्वतःचा एक स्टार्टअप सुरू करूया, पण तो काय स्टार्टअप चालला नाही. दुसरा ट्राय केला, तोही डब्यात गेला. तिसरा स्टार्टअप ट्राय केला अँड गेस व्हॉट हॅपन दिस टाईम, तो पण फेल झाला. So with 3 failed startups on my LinkedIn profile and because of that one failed relationship on my Facebook profile, I was so depressed, dejected, की एक दिवस मी ठरवलं I will not see the next day's rising sun. मी स्वतःला संपवायचं ठरवलं आणि मी असा घरी एकटा असा कोचवर बसलेलो आणि जे स्वतःला मारण्यासाठी जे वस्तू लागतात ते माहिती नव्हतं ना, आपण रोज रोज तर मरत नाही. आणि म्हणून मी उठलो आणि 3 पावलं चाललो, 1, 2, 3, आणि घरातले लाईट्स गेले. म्हटलं करायचं काय? नाही आता नका टाळी वाजव. मग म्हटलं लाईट येईपर्यंत परत मी 3 पावलं मागे आलो आणि बसलो कोचवर. आणि तेव्हा म्हटलं माझ्या भावाचे शब्द मला परत आठवले की अमृत, व्हेन एव्हर यू आर स्टक अप विथ द क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट इन लाईफ, रीड रँडम. सर्रास कुठलंही पुस्तक वाच, जास्त डोकं नको वापरूस. आणि बाजूला कुठंतरी पुस्तक पडलेलं, त्याचं मी कवर पण नाही बघितलं, असं उचललं, मोबाईलचा फ्लॅशलाईट ऑन केला आणि वाचायला लागलं. आणि कृष्ण आणि बलराम चालत असतात. बलराम इज द एल्डर ब्रदर ऑफ कृष्णा. आणि जंगलातून जात असतात, अंधार होतो. कृष्ण बोलतो की आपण दोघंही झोपायला नको जायला, कारण रिस्की एरिया आहे, तर आधी मी झोपतो, तू राखण कर, मग तू थकलास की मला सांग. तर बलराम बोलतो ठीक आहे, आणि कृष्णा झोपून जातो. बलराम चालतोय, इज वॉकिंग टू अँड फ्रो. अ मॉन्स्टर कम्स अँड येल्स ॲट बलराम. बलराम घाबरतो अँड बलराम श्रिंक्स इन साईज अँड दॅट मॉन्स्टर ग्रोज बिगर इन साईज. असं परत 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 होतो. बलराम एवढा घाबरतो, तो किंचाळतो कृष्णा, आणि कोसळून चक्करून खाली पडतो. कृष्णाला वाटतं की माझ्या भावाने हाक मारली की आता तुझी पाळी आहे, इट्स युअर टर्न टू डू द पेट्रोलिंग. आणि तो उठतो आणि चालायला लागतो. राक्षस पुन्हा एकदा ही युजेस द सेम ओल्ड ट्रिक अँड येल्स ॲट कृष्णा. बट दिस टाईम कृष्णा कामली सेज व्हॉट डू यू वॉन्ट, आरामात. अँड दॅट गिव्स अ बिग सेटबॅक टू द मॉन्स्टर अँड मॉन्स्टर शिंक्स इन साईज अँड कृष्णा ग्रोज बिगर. हे परत 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 होतं. आणि तो मॉन्स्टर एवढा छोटा असा गोटीच्या साईजचा होतो. कृष्णा त्याला आरामात असं धोत्र्याला गाठ बांधून झोपून जातो. दुसऱ्या अशी दोघं भावंड परत चालायला लागतात. तर बलराम बोलतो तुला माहिती आहे काल काय झालं, ह्यूज मॉन्स्टर हॅड ऑलमोस्ट केल्ड मी, ब्ला ब्ला ब्ला. कृष्णा सेज वेट वेट वेट, आर यू टॉकिंग अबाउट हिम? येस, बट हाऊ कम ही इज सो स्मॉल? अँड द एपिक मेसेज गोज. तुम्हाला माहिती ही गोष्ट कुठून आहे? वेदव्यासाला हे म्हणायचं होतं की फेस वॉट यू मस्ट फेस. दॅट मॉन्स्टर वॉज जस्ट a metaphor of the problems and challenges of our life. If you don't face them and try to ignore or escape, that problem will get bigger than you and that problem will gain control over you. But if you face what you must face, you become bigger than the problem and you gain control over it. आणि तो घाणेरडा विचार स्वतःला मारण्याचा पुन्हा कधीच नाही आला. तो पूर्ण 1 मिनिट चाललेला. सो थँक्स टू अ बुक that saved my life and also thanks to Maharashtra Electricity Board की त्यादिवशी जर लाईट गेलं नसेल तर आज ही खुर्ची रिकामी असती. तिथून मला कळलं की व्हॉट इज द पॉवर ऑफ अ बुक. अँड मिशन मेक इंडिया रीड इज बेस्ड ऑन दिस बिलीफ. इट्स माय स्ट्रॉंग बिलीफ दॅट इफ आय एम नॉट रीडिंग आय एम नॉट चेंजिंग, अँड इफ आय एम नॉट चेंजिंग आय एम नॉट ग्रोईंग. अँड बिकॉज ऑफ दिस स्ट्रॉंग बिलीफ I have a burning desire to cultivate reading habit amongst the youth of India and hence mission make India read. तर मी काय करतो,
ही जाड जाड पुस्तकं लोक बोलतात की मला वाचायला वेळ मिळत नाही. मी ती वाचतो. मी दिवसाला एक पुस्तक वाचतो. माझा वाचनाचा वेग मी वाढवला आहे. सो ॲव्हरेज रीडिंग स्पीड इज 150 to 200 वर्ड्स पर मिनिट. आय रीड ॲट अ स्पीड ऑफ 1200 वर्ड्स पर मिनिट. सो एक पुस्तक दिवसाला होऊन जातं जेव्हा लॉकडाऊन नसतो आणि जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा विचारूच नका. सो मी ते पुस्तकं वाचतो, त्याची समरी बनवतो 20 मिनिटाची. सो किमान समरीतून तुम्हाला कुतूहल निर्माण होईल आणि ते पुस्तक वाचाल आणि ते माझ्या आवाजात रेकॉर्ड पण करतो. सो यू कॅन लिसन टू इट. आणि ते माझा एक फ्री मोबाईल ॲप आहे, एक सोशल एंटरप्राईज आहे बुकलेट नावाचं. आणि म्हणून लोक मला प्रेमाने बुकलेट गाय असं म्हणतात. गाय म्हणजे इंग्रजीतलं गाय. हां. आणि आज 35 लाख लोक माझ्याबरोबर जोडली गेली आहेत. ते माझ्यावर पुस्तकं वाचतात, समरी आवडली ती पुस्तक विकत घेतात. आणि APJ अब्दुल कलामांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले इंडिया 2020 that he wanted to see India as a developed nation, but unfortunately he passed away. I think mission Make India Read is one step towards making his dream come true. In fact, I pity the young American. He doesn't have a chance to make his motherland a developed nation. Great. What is the name of the book? तो ॲप आहे, मोबाईल ॲप आहे, बुकलेट. बुकलेट म्हणजे पुस्तिका. गीता फॉर चिल्ड्रन असं ते पुस्तक होतं. थँक्यू अमित. ब्युटिफुल. मस्त वाटतं. तुम्हाला लोकांना आवडतो हा कार्यक्रम चाललेला? नव्या दमाचे, नव्या युगाचे लेखक, वाचक, दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा. मगाशी म्हटलं की लेट्स गो ग्लोबल. सो एक CKP मुलगी एका कायस्थ घरात गेली आहे. तिचं नाव, पहिलं नाव आहे प्राजक्ता खारकर. नाव शी इज मॅरिड टू अ निगम, अ कायस्थ. शी स्टेज इन कॅनडा. शी वॉन्टेड टू कनेक्ट. somehow the technology is against me today. Luckily, I got her a quick YouTube link and now we are playing it. प्राजक्ता खारकरला 5 मिनिटं लागतील अजून कनेक्ट व्हायला. ओके फाईन. तुम्ही एक खुर्ची रिकामी बघताय मगाचपासून. तुम्हाला असं वाटलं नाही काही खुर्ची कोणासाठी ठेवली असेल? मी तिकडे बसणार नव्हतो. लेखनातून शब्द मिळतात, शब्दातून छान एक्सप्रेशन येतात. आणि अशी एक कलाकार आहे जी तुमच्या आमच्यातली आहे, जिला तुम्ही सगळे ओळखताय, जिला तुम्ही छान ऐकताय, ती जे बोलते ते तुम्ही त्याचा आस्वाद मनमुराद घेताय, जी सकाळपासून इकडे उभी आहे. धनश्री प्रधान दामले. धनश्री अतिशय सुंदर सूत्रसंचालन निवेदन करते आणि माझी अतिशय आवडती निवेदिका. मी एकदा एका कार्यक्रमात तिच्याबद्दल असं म्हटलं होतं की साधारणपणे एक गाणं संपल्यानंतर निवेदन करतात तेव्हा त्या ऐकणाऱ्याला ह्याची घाई असते की कधी निवेदन संपते आणि आपण पुढचं गाणं ऐकतोय. हिच्या बाबतीत असं होतं. मला नेहमी असं वाटतं कधी हे गाणं संपतंय आणि परत मी हिचं निवेदन ऐकतोय. इतकी सुंदर निवेदन करते. धनश्री, थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ अस ऑलवेज. नागपूर असो, ठाणे असो, पुणे असो, थँक्यू. AB CKP आणि आमच्यावर आहेस. समाजाच्या बाहेर जाऊन पण समाजातच आहेस, याचा आनंद आहे. आणि धनश्री असं आहे की हा विषय लेखनाचा आहे. प्रत्येकजण लेखनात वेगवेगळ्या विषय व्यक्त होतो. तुझं वाचन, तुझा जो मराठी संस्कार घरातला आहे, हा तुला तुझ्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये कसा उपयोगी पडतो याच्याबद्दल आम्हाला ऐकायचं. सगळ्यात आधी जेव्हा तू मला सांगितलंस की आता तुला यायचं आहे, कॉमेंट्री करायला मॅचला बोलवायचं आणि मग गुगली टाकून बॅटिंग करायला सांगायची. थोडंसं असं झालं, पण खूप छान वाटलं तू इथे बोलवलंस. मराठी वाचनाबद्दल काय किंवा एकूणच पुस्तक वाचनाबद्दल मी कधीच कोणतं एक पुस्तक घेऊन ते संपूर्ण वाचून काढत नाही. तर माझ्याबरोबर नेहमी 10 पुस्तकं माझ्याबरोबर असतात. म्हणजे आपण मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जातो. मी फिरायला जाताना माझे
मित्रमैत्रिणी पुस्तकं पण घेऊन जाते. बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे व्यासपीठावर बसलेले सगळ्याच माझे युवा मित्रमैत्रिणी आहेत की वेळ नसतो आपल्या कामातनं, आणि ही चर्चा नेहमी होत असते की पुस्तकं वाचायला कुठे वेळ आहे आता. बऱ्याच वेळेला असं होतं, मग एकाच पुस्तकातनं आपल्याला तेवढीच माहिती मिळत असते. यावर एक संगीतातलं उदाहरण द्यायला आवडेल. राग भैरवी आहे, शंकर जयकिशनांचा आवडता राग, किंवा राग भैरवी कोणत्याही संगीताच्या कार्यक्रमात गायला जातो. त्याला असं म्हणतात की सगळ्या रागांचा मिळून जेव्हा एक रंग तयार होतो, किंवा सगळे रंग इंद्रधनुष्यातले घेतल्यानंतर, एकवटल्यानंतर एक सफेद शुभ्र रंग तयार होतो ना, तो राग भैरवी असतो. तर तशी सगळी पुस्तकं जेव्हा आपण चाळतो, वाचतो, तेव्हा जे तयार होतं ती साहित्याची भैरवी असते. आणि ती साहित्याची भैरवी करण्याचा प्रयत्न त्या वाटेवर आहे मी. त्यामुळे वाचन संपदा वाढावी, प्रत्येकाचीच वाढावी इच्छा असते. पण प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगळ्या प्रकारचं वाचन होतं. कधी भक्तिरसात दंग असते, तर कधी अजून कोणत्या प्रकारात मला आवडतं वाचायला. पण वाचन करावं अशी माझी जशी इच्छा आहे, तशी मी माझ्या निवेदनातनं प्रत्येक वेळेला माझा हा संकल्प असतो की रसिक प्रेक्षकांना सुद्धा वाचनाची गोडी लागावी, आणि त्यासाठीचं निवेदन करण्याचा माझा प्रयत्न असतो. एवढं. मस्त एकदम. तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत नाही आहे की धनश्री सकाळपासून इथे सूत्रसंचालन करतेच आहे, पण सकाळी जी आपण CKP समाजातल्या साहित्यिकांची जी एक चित्रफित बघितली, त्या चित्रफितीतला जो आवाज होता तो धनश्रीचा होता. त्यासाठी तिला जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत. भाषा, भाषेवरचं प्रेम, त्यातून व्यक्त होण्याची पद्धत, आणि माझं पण मराठी हिच्यासारखंच आहे. मी त्यातून परत repeat शोधणाऱ्या व्यवसायाच्या संधी, त्याचं श्रेय सगळं माझ्या भावाला जातं. हे सर्वांनी मी आत्मसात केल्यात. मला इनफॅक्ट आय त्यातनं टू ते हेट बुक्स. स्थिरावलेत. अनॉनिमस हा एक माहिती खूप ही मोठा मंडळी कवी असं मला नक्कीच बरेच वर्ष वाटायचं. एक दिवस या समाजाचं नाव खूप मोठं केल्याशिवाय राहणार नाही आहेत. या सर्वांचं कौतुक आहे. सर्व इथे बसलेत. ऋषिकेश, तुला म्हणजे जाता जाता एकच सांगायचं आहे की CKP असल्यामुळे लेखनकला आहेच, परंतु CKP यांच्यात असल्यामुळे आज तुझ्याबरोबर एक बंच ऑफ रायटर्स तुला आज मिळणार आहेत इकडनं. तर भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुझे चित्रपट येतील तेव्हा आम्हाला ऋषिकेश गुप्ते लेखकाच्या ऐवजी दिग्दर्शक म्हणून दिसावा, आणि लेखक म्हणून यांच्यातलाच कोणतरी कर्णिक, चिटणीस, पोतनीस, गुप्ते दिसावा, ही माझी इच्छा आहे. आणि यासाठी तुला आम्ही आधीच जरा अलर्ट करून ठेवतोय. तुझा आता ॲक्टर पुष्कर श्रोत्री होता, म्हणजे असं ठरवलं होतं का आपण सगळ्या CKPनाच घेऊन करायचं? मध्ये टॅलेंटच एवढं आहे, काय करणार. बरोबर बरोबर आहे. सो मगाशी मी सांगितलं की एक गोड मुलगी आहे, हजारो किलोमीटर दूर जाऊन पण मराठी भाषेशी तिची नाळ अजूनही जोडलेली आहे. आपल्या भाषेवर तितकंच प्रेम आहे, परंतु ज्या ठिकाणी राहते तिकडच्या भाषेचा प्रभाव तिच्यावर असू शकतो. एक यूट्यूबची लिंक प्राजक्तांनी पाठवली, आपण बघूया. अजून एक माझा मित्र होता जो अमेरिकेहून कनेक्ट होणार होता, त्याचं नाव मनीष प्रधान. मनीष, लाईव्ह बघत असशील तर क्षमस्व, आम्हाला तुझ्याशी कनेक्ट करता आलं नाही आज, परंतु पुढच्यालाही काळजी घेईन की हा जो तंत्रज्ञानाचा भाग आहे हा आमचा एक उत्कृष्ट कोणतरी माणूस सांभाळेल. कदाचित आमच्यात कुठेतरी आम्ही आज चुकलो आहे. परंतु आत्ता फणसे साहेब, प्राजक्ता खारकर निगम. माझं नाव प्राजक्ता खारकर निगम. मी कॅनडाच्या वेस्ट कोस्टला विस्लर नावाच्या सिटीमध्ये राहते, आणि इतकी अनेक वर्ष इंडियाच्या बाहेर राहूनसुद्धा मला मराठी भाषेबद्दल आणि मराठी साहित्याबद्दल खूप आपुलकी आहे. मला समीर गुप्ते काका आणि माझा भाऊ अथर्व खारकर यांनी या ऑल इंडिया कायस्थ लिटररी फेस्टिवलमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल मला खूपच आनंद झाला आहे, आणि खूप आभारी आहे मी तुमची. आणि इट इज सो ग्रेट की तिथे इतक्या लांब राहूनसुद्धा डिस्पाईट टाईम झोन डिफरन्सेस मला तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट करता येतं आहे.
ही सगळी टेक्नॉलॉजीची किमयाच आहे म्हणायची. सो एक प्रश्न मला समीर काकांनी टाकला तो असा की मराठी भाषेबद्दल इतक्या वर्षानंतर सुद्धा बाहेर राहून आणि सगळे डे टू डे कामं इंग्लिशमध्ये करून सुद्धा आपुलकी का वाटते. आणि मी त्या प्रश्नावर विचार केला, कारण तसं मी कधी असा विचार केलाही नव्हता की असं आपल्याला का छान वाटतं मराठीत बोलायला, मराठी वाचायला. आणि माझ्या अशा लक्षात आलं की मराठी माझ्यात तेव्हापासून आहे जेव्हापासून मी आहे. कारण मराठी ही माझी मातृभाषा आहे. मी जन्मल्यापासून घरात मराठी बोलायला सर्वात आधी शिकले. आई बाबा दोघांचंही म्हणजे असं कल्चर होतं घरात की घरात मराठीच बोलायचं. आणि त्या कल्चरमध्ये मी वाढल्यामुळे मराठी ही माझी पहिली भाषा झाली आणि त्यामुळे एखाद वेळेस माझ्या मनाच्या खूप जवळची भाषा आहे. पण दुसरं कारण असंही की माझ्या वडिलांना मराठी साहित्याची खूप जाण आहे आणि त्यांना त्याची खूप आवड आहे. आणि तीच जाण आणि आवड त्यांनी मला शिकवली, ती माझ्यात आली. आणि माझ्या आईनी सुद्धा त्याला एनकरेज केलं. कुठेही मराठी काव्यसंमेलन होत असेल, नाटकं होत असतील, काही कल्चरल कार्यक्रम असेल तर आम्हाला नेहमी घेऊन जायचे. आणि मला आठवतंय मी एखाद वेळेस अशी 10-11 वर्षाची असीन जेव्हा सगळ्यात आधी मी एका कविता संमेलनामध्ये बहिणाबाईंच्या कविता ऐकल्या आणि त्या कविता मला खूप आवडल्या. मे बी नॉट जस्ट नुसतं एवढंच नाही की म्हणजे मराठी होत्या म्हणून आवडल्या, पण बहिणाबाईंच्या कवितेमध्ये फिलॉसॉफी पण खूप आहे. आणि फिलॉसॉफी आणि स्पिरिच्युअल विजडम ह्याची मला लहानपणापासून आवड होती. सो ते स्पिरिच्युअल विजडम मराठी काव्यात आणि मराठी साहित्यात जेवढं आहे तेवढं खूप कमी भाषांच्या साहित्यामध्ये ते दिसून येतं. म्हणजे जशा सुफी कविता किंवा कबीराचे दोहे जसे फिलॉसॉफीनी आणि विजडमनी भरलेले आहेत, तसंच मराठी काव्य तुकारामांचे दोहे म्हणा किंवा बहिणाबाईंच्या कविता म्हणा किंवा इवन साध्या साध्या डे टू डे कविता आणि नाटकं ह्याच्यामध्ये दडलेला खूप अर्थ आहे, खूप आयुष्याबद्दलचं विजडम आहे. आणि म्हणून मला इतके वर्ष बाहेर राहून सुद्धा ती जी मराठी भाषेची आणि मराठी साहित्याची जी ओढ आहे ना ती कमी झालेली नाही आहे. इनफॅक्ट मला कधीही अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली मराठी साहित्याशी जोडून घेण्याची तर मी कधीच ती मिस करत नाही. सो समीर काकांच्या शॉर्ट प्रश्नाचं हे माझं लॉंग उत्तर. आणि त्यांनी मला असंही म्हटलं की मी ज्या कविता करते त्या मी ॲक्च्युली मराठी कविता नाही आहेत केलेल्या. माझ्या कविता मोस्टली इंग्लिशमध्ये आहेत. पण ज्या मी कविता करते त्या जर मला सादर करता आल्या एखाद दोन तर आवडेल. सो मी तुमच्या पुढे माझ्या 2 कविता प्रस्तुत करते आणि त्या आहेत इंग्लिशमध्ये पण त्याच्या मागचं हृदय मराठी आहे. सो इट्स अन इंटरेस्टिंग ब्लेंड आणि आय होप ते तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल. सो पहिली कविता आहे, तिचं टायटल आहे तडका. माय होम मेड टर्मरिक इन्फ्युज्ड घी मेल्ट्स. My homemade turmeric-infused ghee melts into a pool of goodness and fragrance. Fragrance of my childhood. Aromas that once drifted from my mom's kitchen. The same splendor now emanates from mine. A sea of tiny white bubbles engulfs the cumin seeds. The mustard seeds jump for joy. The joy of once again opening up their hearts and laying their unique gifts on my palate. The curry leaves become drenched in this potion, their scent tickling my memories. My spatula gently nudges all these talented kids to play together. And soon, as if it's holy, yellow and amber coat everything in a delightful riot of flavors. The patient heat of the flame warmly invites the day's guest of honor. The chosen legumes take the plunge. सो ही पहिली कविता फूडबद्दल होती, फोडणीबद्दल. दुसरी कविता जी आहे ती आहे रायत्याबद्दल. Raita, you know what I mean?
The whole family loved the parathas. मी लहान असताना माझ्या घरात ब्रेकफास्टमध्ये बऱ्याचदा पराठे बनवले जायचे कारण माझी आई जी आहे शी वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन जयपूर राजस्थान. सो खूप कॉस्मोपॉलिटन एन्व्हायरमेंटमध्ये शी लव्ड पंजाबी फूड. सो आम्ही पण सकाळी पराठे खायचो आणि एव्हरी वन लव्ड देम. The whole family loved the parathas. Let me tell you my secret. I loved the raita. Ghar wala raita, shadi wala raita, even spilled raita. You know what I mean? That scent of fresh dahi. Dahi, not yogurt. Churned, not stirred. Blended with cucumbers and just the right hint of green chilies. And of course, the mystery masalas that made it feel like a fresh new dawn. Every single spoon. Every year. Spill some raita. You know what I mean? So ह्या माझ्या 2 कविता आणि ह्या कविता ऐकून आय होप तुम्हालाही रायता आणि फोडणी ह्याचे सुंदर सुंदर सुगंध इमॅजिन करता आले असतील. आय होप की तुम्हाला माझ्या कविता आवडल्या आणि आणखीन ही माझ्या कविता माझ्या ब्लॉगवर आहेत. माझा मीडियमवर ब्लॉग आहे, तिथे तुम्ही नक्की मला फॉलो करा. फॅन्टॅस्टिक, मस्त. ही आपली CKP समाजाची आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून आपण हिच्याकडे बघू शकतो. माझ्या मनातला जो कार्यक्रम होता तो हाच होता. या सर्व तरुण मंडळींना यांच्या विश्वात जाऊन ऐकण्याचं आणि त्यांचं भविष्य ते कसं बघतायत ते जाणून घ्यायची मला खूप इच्छा होती आणि त्यासाठीच हा कार्यक्रम होता. कोरा कागद नवी शाही. ही नवी शाही या आपल्या CKP समाजाचा झेंडा नेहमी फडकता ठेवणार आहे आणि म्हणून ह्यासाठी या सर्वांना पुन्हा एकदा कौतुकाच्या जोरदार टाळ्या. आणि मी आता या सर्व मंडळींचं स्वागत करतो, स्टेजवरती स्वागत म्हणजे त्यांचं आता कौतुक करतो. मला वाटतं मंदार कुलकर्णी, ईशा इनामदारचं ईशा इनामदार, तुला पुढच्या पुस्तकांच्या शुभेच्छा. तू लिहित राहा. इंटरनॅशनल बेस्ट सेलर्स म्हणून तुझी पुस्तकं हो, त्या शुभेच्छा. आदित्य दवणे, मला वाटतं निलेश गुप्ते यांनी यावं. आदित्यचं असं आदित्यचं एक छान ब्लॉग आहे, एकला सोलोरे, वाचत जा तुम्ही. तुम्हाला पण एक त्याचा एक प्रवास वर्णन वगैरे जे काही छान लिहित असतो समाज माध्यमांवर, त्याचा एक वेगळा आनंद आहे, वेगळा त्याचा फॉलोअर्स वर्ग आहे आणि त्या फॉलोअर्समधला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मी पण एक आहे. संजू सोळे, समीर दिघांचं स्वागत करतो. मंदार कुलकर्णी परत. अमृत देशमुख यांचं तरुणांच्या सत्काराला तरुण कार्यकर्ते. संजू सोळे पण तरुण आहे आमचा. आशुतोष ऋषिकेश गुप्ते,
जरा कृपया निलेश गुप्ते आपण पुढे यावं. गुप्ते तिथे, गुप्तेच. पुढे मला हाक मारली. संजीव सुळे नीतूजींचा सत्कार करतील. नीतू चंद्रा. नीतू Chandra Srivastava, thanks for being here. We look forward for your presence again in our many activities. CKP community is full of happening community. We have many more festivals. We have many more events. So we always look forward for the Kayastha presence. Thanks for being here. आणि पुन्हा मंदार कुलकर्णी धनशिला सूत्रसंचालिका किंवा निवेदिका म्हणून नव्हे, गेस्ट स्पीकर म्हणून सन्मानित करतोय. कोरा कागद नवी शाही हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर भविष्यात तुमच्यासमोर जेव्हा जेव्हा कोणी तरुण मंडळी दिसतील तर त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचं कौतुक करून त्यांना या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा देण्याचं काम तुमचं आहे, माझं आहे, आपल्या सर्वांचं आहे. अतिशय आनंदाने हा कार्यक्रम बघितलात, मला सहन केलं. धन्यवाद. नव्या दमाच्या नव्या पिढीतल्या या साहित्यकारांना त्यांच्या मनातले विचार ऐकणं आणि त्यांची साहित्याची ही यात्रा कशी चालू आहे हा अनुभव ऐकणं हा एक वेगळा अनुभव असतो. आणि हा वेगळा अनुभव म्हणजे हा एक पूर्णपणे नवीन प्रयोग असतो. त्यामध्ये रिस्क फॅक्टरही खूप असतो, मात्र अशी रिस्क घेऊन काळजीपूर्वकपणे एखादा कार्यक्रम सुंदरपणे हाताळणं आणि सुंदरपणे करणं हे श्रेय जातं श्री समीर गुप्ते यांना. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही एक संपूर्णपणे नवीन संकल्पना भारतातल्या आणि परदेशातल्या अशा नव्या दमाच्या साहित्यकारांना एकत्र जोडून एका व्यासपीठावरून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयोग यशस्वी झालाय अशी आशा व्यक्त करते आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळते.